मग त्याला लय मार्क पडलेत, मला कमी पडलेत. तुलना नको. तर तुलना हे आपण आपल्याशी स्पर्धा केली पाहिजे की मी काल कसा होतो किंवा मी काल कसे होते आणि आज कसं आहे. तर स्वप्न ती बघितली बी पाहिजे ती आणि ती पूर्ण पण केली पाहिजे ती. आज इथे मला उभं राहताना जरा टेन्शन येतंय, परंतु माझे पप्पा म्हणतात की भीती असूनही बोलणे म्हणजे आत्मविश्वास. मोठ्या टाळ्यांच्या गजरात मी स्टेजवर आमंत्रित करते माझे पप्पा, आपले मोटिवेशन स्पीकर श्री दादा जाधव सर यांचे. चांगला अभ्यास करायचा आहे, आयुष्यामध्ये काहीतरी करायचं आहे. पण हे करत असताना महत्त्वाचं काय आहे तर आत्मविश्वास. तर आत्मविश्वास म्हणजे काय तुम्ही सांगा मला, म्हणजे काय त्याची व्याख्या काय असू शकते आत्मविश्वास. आता आपण तर सारखं ऐकतोच आत्मविश्वास पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे. पण आत्मविश्वास म्हणजे काय? सोपं आहे. ऐका की काय होते माहिती का, आता आत्मविश्वास म्हणजे तुम्हाला बऱ्याच गोष्टी लगेच आतून म्हणजे येतात की मला ही सांगायची ती सांगायची आणि सांगितलं तर मी चुकीन असं बी येतं. तर ह्याला ब्रेक करायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं. हां, कॉन्फिडन्स. म्हणजे कितीतरी गोष्टी चांगल्या असतात पण ह्या निव्वळ ह्या भीतीमुळे आपण अडचणीत येतोय. तर आत्मविश्वास म्हणजे काय तुम्हाला जी माहिती असेल ती व्याख्या मला सांगा. विश्वास म्हणजे काय? आता हा शब्द तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलाय. हां, छान छान छान, टाळ्या टाळ्या, छान. अजून कोणाला काय सांगायचं का? ठीक आहे. तर आत्मविश्वास म्हणजे तो छान उत्तर दिलंय. आत्मविश्वास म्हणजे परिस्थिती कशीही असो किंवा कुणी बरोबर असो नसो, पण मी जे ठरवलंय ते मी करणार म्हणजे करणार, ह्याला म्हणायचं आत्मविश्वास. तर आत्मविश्वास वाढीसाठी बी काही म्हणजे गोष्टी आहेत त्या आपण स्वतः आणल्या पाहिजेत, आपल्या अंगात उतरवल्या पाहिजेत. तर पहिली गोष्ट आहे की कुणाशी कधी तुलना करायची नाही. काय होते ज्यावेळेस आपण तुलना करतो त्यावेळेस आपलंच खच्चीकरण होतं. ज्यावेळेस तुलना करतो त्यावेळेस मग त्याला लय मार्क पडलेत, मला कमी पडलेत. तुलना नको. तर तुलना हे आपण आपल्याशी स्पर्धा केली पाहिजे की मी काल कसा होतो किंवा मी काल कसे होते आणि आज कसं आहे. तर कालच्यापेक्षा मी आज बेटर झालं पाहिजे किंवा आपण स्वतः विजन ठेवलं पाहिजे की बाबा मला एवढी म्हणजे अभ्यासात मार्क पडली पाहिजेत, हे स्वतः ठरवलं पाहिजे आणि त्याच्यावर काम केलं पाहिजे. त्यावेळेस आपलं माइंड असं फ्री राहतं, म्हणजे टेन्शन फ्री राहतं, शांत राहतं आणि चांगलं काम करतं. त्यामुळे कुणाशी तुलना करायची नाही, काय नाही. आपलं काम आपण 100% देऊन करायचं, काहीतरी विजन ठेवायचं. मग काय आपल्याला काय तिथपर्यंत पोचायला काय अडचण येणार नाही. दुसरी गोष्ट की चुकलं तरी वाईट वाटून घ्यायचं नाही, दोष द्यायचा नाही. आपल्या हातून चुका होतात. कुठलीही गोष्ट चांगली ज्यावेळेस आपण चांगली करतो त्यावेळेस चुका होणारच. माणसाचा गुणधर्मच आहे चुका होणं. चांगली गोष्ट करायचं, काहीतरी चांगलं ध्येय गाठायचं आहे आणि त्याच्यामध्ये चूक झाली तरी टेन्शन घ्यायचं नाही. त्या चुकीमधून शिकायचं आपण की ह्याच्यानंतर अशी चूक करणार नाही आणि ह्याच्यापेक्षा बेस्ट करणार. त्यानंतर तिसरी गोष्ट अशी की छोटी छोटी सुरुवात करायची, म्हणजे छोट्यातून सुरुवात करायची. आता बरीच लोक आपण बघतो, म्हणजे कुणी असू द्या, अगदी मी म्हणतो अगदी पिक्चरमधला एखादा हिरो असू द्यात, बाबा शाहरुख खान असू द्यात, तर त्याचं ते आपण फक्त यशच बघत असतो. पण त्यानं सुरुवात करताना छोट्यातून सुरुवात केलेली आहे तर ते आपण मोठंच बघतो. त्यामुळे आपल्याला बी असं वाटतं की काहीतरी मोठंच करावं मग रिणानात उतरावं. पण तसं नाही होत. आपल्याला करताना सुरुवात ही छोट्यातूनच करायला लागणार, तेव्हाच आपण मोठं होणार आहे, त्याशिवाय होणार नाही. विद्यार्थ्यांनो, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे काय होतं? ना मोठी सेना होती सुरुवातीला, ना मोठी सेना, ना पैसा. तर त्यांच्याकडे एकच गोष्ट होती, तो म्हणजे काय? आत्मविश्वास आणि स्वराज्य स्थापन करायचं आहे आणि मातीशी नातं. सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं विजन होतं की मला स्वराज्य स्थापन करायचं आहे. तर त्यांनी काय ठरवलं की पहिला किल्ला घेतला पाहिजे, कोणता तरी एक किल्ला पाहिजे. मग त्यासाठी त्यांनी तोरणा किल्ल्याची निवड केली. तोरणा किल्ला पहिल्यांदा घ्यायचा. तोरणा किल्ला काय घ्यायचा तर तो अगदी भक्कम, उंच आणि शत्रूच्या तावडीत सहजासहजी येणार नाही आणि स्वराज्याच्या दृष्टिकोनातून म्हणजे भविष्यात जाऊन स्वराज्यासाठी तो चांगला लाभदायक होता. म्हणून त्यांनी स्वराज्यासाठी पहिला तोरणा किल्ला जिंकला. त्या जिंकताना त्यांनी सुरुवातीला आपले सहकारी मावळे घेतले आणि तो किल्ला सर केला. बरं, त्यावेळेस महाराजांचं वय किती होतं तर 16-17 वर्ष. नॉट अ जोक. 16-17 वर्षी त्यांनी स्वराज्याचे स्वप्न बघितले. आपण कुठली स्वप्न बघतो ह्याचा विचार केला पाहिजे. म्हणजे आपणही मोठी स्वप्न बघणं गरजेचं आहे. आपण बोलूयाच पुढं स्वप्नांच्यावरती.
तर जसं शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं मला स्वराज्य स्थापन करायचं आहे, तसं आपण आपल्या आयुष्यामध्ये बी काहीतरी स्वप्न ध्येय ठेवलं पाहिजे की मला माझ्यासाठी काहीतरी करायचं आहे, माझ्या आईवडिलांसाठी काय करायचं आहे, माझ्या शिक्षकांच्यासाठी काहीतरी करायचं आहे, माझ्या शाळेसाठी काहीतरी करायचं आहे. तरी ही डोक्यात ठेवणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण हे लक्षात ठेवतो, डोक्यात ठेवतो किंवा विजन ठेवतो, त्यावेळेस ही आपली चांगली एनर्जी लेवल टिकून राहते. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं तर नाव ऐकतायच तुम्ही. तर ह्यांनी सुरुवातीला काय केलं, तर हे सुरुवातीला पेपर विकायचे. तर पण पेपर विकताना ते असे म्हटले नाहीत की मी गरीब आहे, मी लहान आहे, मी आयुष्यात काही करू शकणार नाही. म्हणजे बघा की नॉट अ जोक, पेपर विकणारा व्यक्ती आज वैज्ञानिक एवढा मोठा होऊ शकतो, वेगवेगळी क्षेपणास्त्र काढतो, देशासाठी एवढं मोठं योगदान देतो. तर ते एक व्हिजन आहे त्यांचं, व्हिजन. त्यांनी व्हिजन आखलं आणि त्या व्हिजनपर्यंत पोचली. त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा एक विषय असा की त्यांना अशी मुलं आवडायची, म्हणजे विद्यार्थी, त्यांना ते असे सेशन द्यायचे. म्हणजे त्यांना दुसऱ्यासाठी काहीतरी करायचं होतं आणि ते त्या ठिकाणी जाऊन पोचले. तर त्यांचं महत्त्वाचं वाक्य असं आहे की स्वप्न ती नाहीत की तुम्ही झोपत बघता, स्वप्न अशी पाहिजेत की जी झोपूच देणार नाहीत आणि त्यालाच खरंच स्वप्न म्हणा. मला सुद्धा आज वाटतं झोपताना सुद्धा की मला उद्या हे करायचे, ते करायचे, ती परफेक्ट झालं पाहिजे. आज समजा मला इथं सेशन घ्यायचं आहे तर मला रात्री व्यवस्थित झोप नव्हती, झोपताना सुद्धा की उद्या व्यवस्थित झालं पाहिजे. आणि हा सगळा काय लगेच काय कोणाला येत नाही, तर शिकावंच लागतं, शिकल्याशिवाय येत नाही. म्हणजे अगदी मी जरी भाषा आता बोलतोय तर त्यासाठी मी बी स्टडी केला आहे, किंवा जे बी लोक घडले ती तर ती स्टडीज करून घडली ती. तर हा एक महत्त्वाचा विषय आहे. दुसरा गोष्ट असं की आपले सचिन तेंडुलकर ह्यानेही भरपूर सुरुवातीला कष्ट घेतलंय, अपयश घेतलंय, आलेलं आहे, भरपूर अपयश आलेलं आहे. एकदा काय झालं होतं की रणांगणात बॉल लागला डोक्याला, रक्त आलं. आता सर्वसाधारण व्यक्तीनं काय केलं असतं की ते रणांगण सोडलं असतं आणि दवाखान्यात गेला असता, पण तो नाही म्हणला मी रणांगणात आहे, माघार घेणार नाही. अगदी जखमी अवस्थेत त्यानं रणांगण सोडलं नाही, तो टिकून राहिला. तर आयुष्यात आपल्याला असे भक्कम प्रसंग येतात वाईट, त्याच्यात आपण टिकून राहणं गरजेचं आहे. आणि म्हणून आज सचिन तेंडुलकर क्रिकेट जगताचा महानायक आहे. तर योगदान द्यावं लागतं, योगदान दिल्याशिवाय आयुष्यामध्ये आपल्या काहीच होत नाही. तर स्वप्न महत्त्वाचे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की स्वप्न जसं आपल्याला कळायला लागतं, मला तर असं वाटतंय किंवा ही सत्य आहे की आयुष्य आणि स्वप्न ह्यांचा लय जवळचा संबंध आहे. आयुष्य आणि स्वप्नाचा जसं आपल्याला कळायला लागतं तसं बघा तुम्ही, जसं तुम्हाला कळायला लागतं तसं मला आई मला ही पाहिजे, वडिलांनी पप्पा मला ही पाहिजे, म्हणजे काहीतरी स्वप्न आहे ती. जसं कळायला मला गाडी पाहिजे, मला बंगला पाहिजे. त्यामुळे स्वप्न लय महत्त्वाची आहे ती. तर स्वप्न ती बघितली बी पाहिजे ती आणि ती पूर्ण पण केली पाहिजे ती. तर पूर्ण का केली पाहिजे ती, तर ज्यावेळेस आपलं स्वप्न पूर्ण होतं त्यावेळेस आपल्याला अत्यानंद मिळत असतो, कोणतंही स्वप्न पूर्ण झाल्यानंतर. त्यामुळे स्वप्न बघितली पाहिजेत, ती पूर्ण केली पाहिजे आणि त्याचा फील बी घेतला पाहिजे. फील म्हणजे काय, एखादं स्वप्न पूर्ण झालं की हा मला भारी वाटतंय बरं का, मला समाधान वाटलं, परत अजून ऊर्जा तयार होते त्यातून. आणि अशी स्वप्न ज्यावेळेस बघतो आपण आणि ते वास्तवात आणतो किंवा वास्तवात आणण्यासाठी आपण मनापासून कष्ट घेतो, त्यावेळेस आपल्या पाठीशी ब्रह्मांड असतं. ब्रह्मांड ही कन्सेप्ट फार मोठी आहे. म्हणजे जेव्हा आपल्याला मोठ्या अडचणी येत्या त्यावेळेस आपल्याला कोणतरी मदत करायला येतं. मात्र आपण त्या स्वप्नाशी प्रामाणिक पाहिजे. काही झालं तर आपल्याला एखादी गोष्ट ठरवली ती मी करणार, ही गोष्ट ज्यावेळेस आपल्या मनात असते त्यावेळेस आपल्याला कोण ना कोण मदतीला येतं. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर मी स्वतः पहिलं लहान काम करायचं, म्हणजे छोटे बोर्ड करायचे, छोटे एकदम. तर काय झालं की मला एक मोठं काम आलं. आता मी समजा त्यावेळेस उदाहरणार्थ 1,000 रुपयाचं काम करत होतो, पण डायरेक्ट मला 10 लाखाचे कॉन्ट्रॅक्ट म्हणजे मिळणार होतं. म्हणजे चर्चा झाली की 10 लाखाचं कॉन्ट्रॅक्ट मिळणार आहे, पण ती माझी कॅपॅसिटी नाही 10 लाखाची, का तर पैशाशिवाय करू शकत नाही. आता 10 लाखाचं काम करायचं म्हटलं तर मला 2-3 लाख तर जवळ पाहिजे, माझी काही ती कॅपॅसिटी नव्हती. तर माझ्या एका मित्राला मी सांगितलं की असा विषय आहे की एक काम आलंय मला, पण माझ्याकडे पैसे नाहीत. मी त्याला मागितलं बी नाही ते, कारण माझी तेवढी कॅपॅसिटी बी नव्हती, मागायची बी कॅपॅसिटी नव्हती. पण तो माझा मित्र म्हणला की मी इन्व्हेस्टर म्हणून तुम्हाला त्याच्यात पैसे मी देतो. मग त्यानं पैसे दिले. म्हणजे आता इन्व्हेस्टर, आता मोठ्या व्यवसायात तसंच असते, कोण पैसे लावतं कोण व्यवसाय करतं, म्हणजे ज्याचा त्याचा भाग त्याला वाटून घ्यायचा. मग त्यानं मला पैसे दिले, मी ते काम केलं आणि त्या कामात यशस्वी झालो.
तर आपण ज्या वेळेस मनापासून काम करतो किंवा स्वप्नासाठी काम करतो त्यावेळेस अशी लोक आपल्याला मदतीला येतात. त्यासाठी मनापासून स्वप्न बघणं आणि त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे, महत्वाचं आहे. सिरियस असणं महत्वाचं आहे 100%. ऑटोमॅटिक, कारण लोक पण बघतात की आपली धडपड आहे, आपण प्रामाणिक आहे स्वप्नाविषयी, सगळं चांगलं पाहिजे, आपले व्यवहार चांगले पाहिजे, स्वतःवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा आपण आपल्यावर विश्वास ठेवत नाही. दुसऱ्यांनी काय सांगितलं की लगे ऐकतोय, लगे एखादी गोष्ट ठरवली असेल तरी आपण करत नाही. तर माझ्या आयुष्यात मी उलटं केलंय. मला एखादी गोष्ट मी करतो ना तर करतोच. तर मला माहिती आहे मला एखादी चांगली गोष्ट करायची आहे. समजा मी इकडे यायला लागलोय तर दुसरं कोणतरी असं म्हणतंय तुझा व्यवसाय सोडलाय, काय सोडलाय, नको ती काय करायला लागलाय. अरे मला आवड आहे त्याची, मी करणार, मी करतोच. म्हणजे बऱ्याच गोष्टी मी आजपर्यंत केल्यात. म्हणजे व्यवसाय करत पण माझी आवड मी जपलेली आहे. त्याच्यानंतर दररोज थोडं म्हणजे थोडं वाचलं पाहिजे, थोडं काय जास्त वाचलं पाहिजे. आता तुमचा धर्म कर्म काय आहे की अभ्यास करणं, तर तुम्ही 100% अभ्यासाला देणं गरजेचं आहे. स्पीकर म्हणून मोटिवेशनल स्पीच देण्यासाठी दादा दामोदर जाधव साहेब हे इथं आहे. त्यांचा व्यवसाय वेगळा असूनही ही त्यांना आवड आहे, म्हणजेच की विद्यार्थ्यांना घडवणे, लेक्चर देणे व ह्या वयामध्ये जर चांगलं मार्गदर्शन केलं तर उद्याचा तो सुजाण नागरिक होईल अशी त्यांची आत्मीयता आपण बघितली. त्यांनी छान छान उदाहरणं तुम्हाला सांगितली. या ठिकाणी सुंदर असं मुलांना आमच्या मार्गदर्शन केलं. असंच तुम्ही पुढेही इतर शाळेत सर्वांना मार्गदर्शन कराल अशी तुमच्याकडून अपेक्षा करते.